खरा सरपंच सुद्धा होऊ शकत नाही. ज्यावेळेस चर्चा कुठंतरी आपली विरोधात होते त्यावेळेस खरा सरपंच किंवा आपली कार्याची जी शैली आहे ती शैलीला खऱ्या अर्थानं यशाची पावती म्हटलं जातं. आपण एका बाजूला हे सुद्धा करतो रामाच्या माध्यमातून रावणाच्या माध्यमातून, परंतु आपण थोडक्यात जर विचार केला तर रावणाला विभीषण भाऊ भेटला आणि रामाला रामासारखा भरतासारखा भाऊ भेटला. एका बाजूला विभीषण भेटला, दुसऱ्या बाजूला भरत भेटला आणि भरतासारख्या भावाने काय सांगितलं की माझा भाऊ 14 वर्ष वनवासात आणि जोपर्यंत तो वापस येणार नाही तोपर्यंत मी सत्तेच्या सीटेवर बसणार नाही आणि ज्या पादुका आहेत पादुकांचं मी दर्शन घेऊन दररोजचं शासन चालवेल. हा एक आदर्श एका बाजूला दिसतो आणि ह्याच गोष्टी जेव्हा समोर येतात आपण जेव्हा चांगल्या रीतीने समाजात सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मात्र विचित्र दिसते. त्यावेळेस विचित्र का दिसते? एका बाजूला आपल्याला सांगितलं जातं की राम राज्य यायला पाहिजे, एका बाजूला सांगितलं जातं राम राज्य यायला पाहिजे आणि ह्या गोष्टीवर सगळेजण होकार देतात. परंतु दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण गोष्ट करतो आणि बापानं सांगितलं की तुला एक बांधी कमी, ह्या मोठ्याला कमी किंवा जास्त जर झाली तर लहान भाऊ पावळा घेते तर सरळ सरळ मारायला तयार होते आणि रामराज्याची आम्ही गोष्ट करायला निघतो. ह्या गोष्टी आम्हाला समजून घ्यायला लागतील. अधिकार आम्हाला अधिकार जर समजला त्यावेळेस आपण पावळा मारतो आणि अधिकार जर नाही समजलं तर त्यागाच्या गोष्टीतून आपण घर सोडून बाहेर जातो. आणि म्हणून आज जी खरी गरज आहे ती गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या 340व्या मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला जो आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाला आपण संरक्षण करणे काळाची गरज आहे. तो जर आपण संरक्षण केला नाही तर आज आपण ह्याच ठिकाणी थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन की आजचा दिवस जो आहे हा बरेच वक्ते आहेत आणि वक्त्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच थोडक्यात सूचना करतो की आपण जागृत असायला पाहिजे, जागृत व्हायला पाहिजे. अन्यथा आपला जो आरक्षणाचा जो पेढा आहे हा पेढा सुद्धा दुसरा खाल्ल्याशिवाय राहणार नाही. जो मनोज जरांगे सारखा माणूस आपल्या ओबीसी मध्ये घुसतो आणि घुसखोऱ्या करून तो आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि 340व्या कलमानुसार आपल्याला जो आरक्षण प्राप्त झालेला आहे तो आरक्षण मिळवण्याकरता आपण घराच्या बाहेर निघत नाही आणि नंतर मग आपण सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे SC ST लोकांना मिळतो आपल्याला का भेटत नाही.